आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तो उमेशजी म्हात्रे सरांचा. धन्यवाद. हॅलो. चला तर मॅचला होते सुरुवात. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय नगरसेवक ट्रॉफी पावसाळी क्रिकेट रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. टॉस इथे जिंकल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहताय गावदेवी ऐरोली टीम कडून जयेश पाटील जेपी आणि त्याच्या जोडीला प्रीतम पाटील. टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर प्लेयर, सुपरस्टार प्लेयर, सुप्रसिद्ध प्लेयर आहेत. जिने अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. अनेक अर्धशतक ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत तो जयेश जेपी, जयेश पाटील. आणि गोलंदाजीसाठी ज्यानं पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे विनय शर्माचा पहिला बॉल इथे रॉंग वन टाकलाय. व्हॉट अ बॉलिंग. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि इथे फलंदाज बाद. काय गोलंदाजी होते विनय शर्मा कडून. शर्माजी का लडका आहे. पहिल्या मॅच मध्ये विविधता, मगाशी युवराज मालीनं खूप चांगला उल्लेख केला. तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे, तुमच्याकडे विविधता पाहिजे. कारण एका मॅच मध्ये तुम्हाला 12 चेंडू किंवा 6 चेंडू टाकण्याची संधी असते. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि खरोखरच या गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिला बॉल टाकत असताना रॉंग वन टाकलाय. पहा आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले बघा दाखवलं जात आहे. गती काढली होती, अगदी कमी गतीने बॉल टाकला. पहा आपल्या स्क्रीनवरती राऊंड द विकेटने. खर तर हा ऑफ ब्रेक होता, टॉप स्पिन होता आणि पडल्यानंतर हलकासा कट सुद्धा झाला. परंतु गती काढली होती या बॉल वरती आणि ती गती काढल्यामुळे त्याचा अंदाज आला नाही जेपीला आणि महत्वाचा खेळाडू बाद केलाय विनय शर्मान. या गोलंदाजाकडे लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक आहे, टॉप स्पिन आहे, रॉंग वन आहे. म्हणून मगाशी युवराज मालीनं खूप चांगला उल्लेख केला. विविधता पाहिजे. तुम्हाला गोलंदाजामध्ये इफेक्टिव्ह जर परिणाम द्यायचा असेल तर मात्र तुमच्याकडे असलेला व्हेरिएशन, तुमच्याकडे असलेले विविधता टाकण्याचे चेंडू हे पाहिजे. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये बॅटिंग साठी निलेश भोईर. नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग या टोपण हा खेळाडू जाणला जातो. फुलर लेनचा बॉल, हा बॉल सुद्धा लेग कटर होता. पहा तिथे खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला क्लिअर करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ गेला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. आज विनय शर्मा खेळपट्टीवरती जलते निखारे टाकतोय की काय असंच भास आता सर्वांना झालाय. ओहो पुन्हा एकदा बीट केल्या. फुटवर्क नव्हतं या फटक्यामागे. निलेश भोईरचं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पहा दुसरा बॉल लेग कटर, त्यानंतर हा बॉल ऑफ कटर करून तो टप्पा जर पाहिला तर मिडल स्टंप वरती टाकला होता. 3 बॉल डॉट टाकलेत. ओहो हो करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, नो बॅट लँड मध्ये बॉल पडलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चाललेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि ते 2 धाबा मिळताना दिसत आहेत निलेश भोईरला. 2 रन आपलं खातं उघडलंय संघाचा. श्री गणेश टीमच्या धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 4. 5 बॉलचा खेळ संपला. 1 विकेट गमावलेली आहे जेपीची. गावदेवी ऐरोली या टीमनं. शेवटचा 1 चेंडू बाकी. ओहो इथे समोर दिलाय ओव्हर पिच बॉल विथ द स्पिन. मिड विकेटच्या वरून बॉलला उडवलाय 6 रन साठी. निलेश भोईरच्या बॅट मधून ठोकलाय आकाशाला गवस निघालणारा षटकार. धाबा केल्या होत्या विनय शर्माना परंतु शेवटच्या बॉल वरती टप्पा चुकला. ज्यावेळेस तुम्ही अराउंड द लेग गोलंदाजी करत असता लेग कटरनं त्यावेळेस मात्र सोपं नाहीये.
टप्प्यावरती कंट्रोल ठेवणं, हा कंट्रोल विनय शर्माचा चुकला. थोडासा टप्पा पुढे गेला, ओव्हर पिच बॉल, आणि त्याला खरपूस समाचार देत असताना एक सडेतोड उत्तर दिलं निलेश भोईरनं 6 रनच्या साहाय्यानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 10. आता ओव्हर नंबर 2 मध्ये सागर चौधरी आलाय बॉलिंगसाठी. त्यावेळेस पाकोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला. स्वतःच्या फॉल्तुरू मध्ये खूप चांगली फिल्डिंग करत असताना इथे डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट. पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. या मॅच मध्ये टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि मगाशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये योगेश पाटीलची आम्ही चर्चा केली. बघूया अंपायर काय सिग्नल करताय. 2 धावा तर वसूल केलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे 3 धावा येत आहेत आणि या 3 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 13. त्यावेळेस मात्र योगेश पाटीलनं सांगितले की याचं कारण आहे, पहिल्या मॅच मध्ये आम्हाला अंदाज नव्हता बॉलरचा, तिथे मॅच मध्ये बॉलिंग चांगली झाली, त्यामुळे मात्र सेकंड मॅच मध्ये आमचा निर्धार झाला की आम्ही धावांचा पाठलाग करू, याच्यासाठी बॉलिंग करण्याचा निर्णय. लोबर फुलटॉस बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक एक, 2 क्षेत्ररक्षक एक बॅकअप साठी आहे. एकच धाव मिळताना दिसेल प्रीतम पाटीलला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 14 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 10, या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 आलेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. डीप मध्ये तुम्ही पाहताय निलेश भोईरच्या विरोधामध्ये डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये लॉंग ऑन ब्रिजेश, लॉंग ऑन विनय शर्मा, एक कावू कॉर्नर. ओहो, इथे गती काढली होती, बॅकअप लेन बॉल होता. टप्पा थोडासा मागे ठेवला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय सागर कडून. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे सहज रीतीने पूर्ण केलेली आहे. 2 धावा इथे मिळत आहेत निलेश भोईरला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 16 रन 16. 1.4 ओव्हरचा सध्या खेळ संपला. टीमची धावसंख्या 16 ला 1 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीम. यावेळेस पुन्हा एकदा फटका, मिस टायमिंग झालाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सागर चौधरी धावलाय बॉल पर्यंत, त्यामुळे कुठलीही जोखीम घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं, प्रीतम पाटीलनं किंबहुना निलेश भोईरनं. एकच धाव मिळताना दिसते निलेशला. सिंगलनं टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बुडती रन आहे 17. ओहो, स्विंग इन अ मिस. चांगला लेग कटरचा वापर लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. आतमध्ये येणारा बॉल बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली या टीमची धावसंख्या आहे 1 विकेटच्या नुकसानानंतर 17. एक गडी बाद 17 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन. या ओव्हर मध्ये चांगलंच कमबॅक राहिलं सागर चौधरीचं. फक्त 7 धावा खर्च करत असताना एक इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळाला. आता ओव्हर नंबर 3 मध्ये ब्रिजेश सिंग, टेनिस बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन गोलंदाज, ज्यानं ठाणे जिल्ह्यातली सर्वाधिक मोठ्या प्रीमियर लीग TDPL या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा मान पटकावला होता, तोच गोलंदाज ब्रिजेश सिंग बॉलिंग साठी आलाय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती अगदी वेगाने टाकला. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं अंतर जास्त राहिला. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली विकेट किपिंग विनोद पाटील कडून. एस्ट्यांच्या अगदी चिकटून उभा असलेला विकेट किपर. ओहो, उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. टाटा बाय बाय. बॉल सीमारेषा पलीकडे. निलेश भोईरच्या बॅट मधून येतो हा खणखणीत षटकार. संख्या स्कोर बोर्डवरती 23. ओहो, इथे पहा भीमर टाकलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी केली होती ब्रिजेश सिंगनं.
असा चेंडू टाकण्याचा एक कारनामा केला होता. भीमर पुढचा बॉल आहे फ्री हिट, नो बॉलची घोषणा केली जाते. निलेश भोरसाठी सुवर्ण संधी आहे, मेजवानी आहे. एका रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड रन आहे 24 षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना ओहो स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, व्हाट अ स्ट्रोक. बॉलला पंख लावत उडवला बॉल आकाशामध्ये, भरारी घेत बॉल सीमारेषा पार. निलेश भोईरच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. महिना दिसतेस तरुण. कडक मारतो आक्रमण, क्लिअर स्ट्राइक, काउंटर अटॅक. ब्रिजेश सिंगच्या विरोधामध्ये टीमची धावसंख्या या 6 रनच्या मदतीने आता झपाट्याने वाढली जाते. स्कोर बोर्ड रन आहेत 30-30. पुन्हा एकदा चांगला क्रॅकिंग फटका, कॅप शॉट आहे, परंतु गवतामुळे बॉल अडलाय. आणि हे पावसाळी क्रिकेटचं रूप आहे, वैशिष्ट्य आहे. 2 धावा ओव्हर थ्रो झाली, परंतु बॅकअप चांगलं होतं. 2च धाबा इथे मिळत आहेत निलेश भोईरला. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 32 धाबा, 32 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक या ओव्हरचे. चांगला स्कोर उभारलाय, एक फायटिंग स्कोर आता तयार होतोय गावदेवी ऐरोली या टीम कडून. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगली फिल्डिंग. नमन सिंग डीप मधून आलाय, एकच धाव इथे मिळते. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन आहे 33, 33 धावा. थोडासा कमबॅक होतोय, हलकासा कमबॅक ब्रिजेश सिंगचं या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल टाकत असताना आता स्ट्रायकिंग इनला प्रीतम पाटील, ज्याच्या बॅट मधून फक्त एकच धाव आलेली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन समोर केलाय फोर्स करून, खूप चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह. तोपर्यंत एक धाव इथे आलेली आहे आणि सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ क्रीडांगणामध्ये संपला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती एक गडी बाद 34 धावा, 34 ऑन बोर्ड. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजे कडून एक चांगलं सुमधुर संगीत. गेल्या दिवसातला हा सेकंडला सामना तुम्ही अनुभवताय. जय गजानन कोक्षेत विरुद्ध गावदेवी ऐरोली असा सामना आहे. जय गजानन कोक्षेत या टीमनं टॉस इथे जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 34. आता शुभम निर्मल आलाय लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. पहिल्या मॅच मध्ये चांगलीच गोलंदाजी राहिली होती, पहिल्या मॅच मध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती. आता प्रीतम पाटील साठी तो तयार आहे. 34 धावा झालेत, 6 बॉल अजूनही बाकी आहे. फुलटॉस बॉल हुक केला बॉलला आणि उडवलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय प्रीतम पाटीलच्या बॅट मधून षटकार.
ते रन झालेले आहेत 40. मगाशी या स्पर्धेमध्ये आमचे मित्र पांडुरंग खिल्लारे यांचा खूप चांगला उल्लेख झाला कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक बायसिकल ठेवण्यात आलेले आहे. आणखीन एक बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म जॅक केलाय आणि बॉलला उडवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय प्रीतम पाटीलच्या बॅटमधून. शॉर्ट बॉलचा वापर, खराब गोलंदाजी शुभम निर्मल कडून. पहिल्या मॅच मध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती परंतु आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय प्रीतम पाटील कडून. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 46 धावा. तर आपण गोष्टीचा उल्लेख करत होतो ज्यांच्या माध्यमातून जे पहिले खूप चांगले अप्रतिम समालोचक होते परंतु आता आपल्या कर्तृत्वानं एक चांगले उद्योग क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेणारे उद्योजक झालेत. आमचे मित्र पांडुरंग खिल्लारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक बायसिकल स्पॉन्सर केलेली आहे. खरं तर गणेश नाईक साहेबांचे जे कट्टर समर्थक आहेत. कट्टर म्हणजे काय तर कट्टर म्हणजे एक प्रामाणिकपणा, एक कर्तव्यनिष्ठ असं व्यक्ती. जे सातत्यानं जो सांगेल तो काम न बोलणं आणि ते काम पूर्णपणे बजावणं याला म्हटलं जातं कट्टर. कुठल्याही कामाशी गद्दारी न करता ते काम 100% पूर्ण करणं आणि कामाची पोचपावती देणं याला म्हटलं जातं कट्टर समर्थक. आणि खरोखरच गणेश नाईक साहेबांच्या सोबत बऱ्याच वर्षापासून ते कर्तव्यनिष्ठ आहेत. पांडुरंग खिल्लारे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु लॉंग ऑफ वरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक रन आउटची संधी आहे. आता निलेश भुईरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. खूप चांगली फेक आणि कलेक्शन सुद्धा शुभम निर्मलचं चांगलं झालं. फलंदाज आउट. चला नेरुल 11 नेरुल गाव आपण टॉस साठी तयार आहे. जर आला असेल तर टॉस साठी आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा. आजच्या दिवसातला हा सेमीफायनलचा सामना आहे. या मॅच नंतर या मॅच मधून जो संघ जिंकेल तो नेरुल गाव नेरुल 11 या टीमच्या सोबत खेळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दुर्वेश. ओहो इथे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 50 कंप्लीट. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. ओव्हरचं जर पृथक्करण पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आला. 1 विकेट तिथे आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17. यावेळेस पार रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः बॉलर धावतोय बॉलच्या खाली. वा भाई वा खूप चांगला झेल. अगदी कपिल देव निखनची आठवण करून देणारा हा झेल शुभम निर्मलने टिपला आणि फलंदाज प्रीतम पाटील आउट. चांगली बॅटिंग करत होता. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा प्रीतम पाटीलच्या बाबतीत असंच घडलं होतं परंतु त्यावेळेस मात्र विनय कुमार शर्मा गोलंदाजी करत होता आणि असाच झेल त्यानं प्रीतम पाटीलचा उलट्या दिशेने टिपला होता. परंतु या मॅच मध्ये आता गोलंदाज बदलला शुभम निर्मल. त्याने सुद्धा उलट्या दिशेने धावून प्रीतम पाटीलचा झेल टिपला. किती योगायोग आहे. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपल्याला योगायोग पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 50 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि तो खेळण्यासाठी आता राकेश याला बॅटिंग साठी न्यू बॅटर. ओहो स्विंग एन मिस. टप्पा चुकला. सरळ गेला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आलाय डॉट. अशा पद्धतीनं पहिला डाव संपला. टीमची धावसंख्या गावदेवी ऐरोली टीम
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 वरती थांबली आणि आता 51 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट झालेलं आहे जय गजानन कोक्षेत या टीमच्या समोर. 51 टू विन. तोपर्यंत जाऊया, ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. अभिषेक लाव. आदरणीय श्री गणपत जोशी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान मी फॉर्च्यून इव्हेंट्स कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे, कारण आदरणीय श्री गणपत जोशी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सारसोले गावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. 51 धाबांचं लक्ष आहे. 12.75च्या सरासरीने धाबांचा पाठलाग करायचा. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी रोमहर्षक सामना होईल, कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत, बलाढ्य. अनेक सामने त्याने एकमेकांसमोर लढलेले आहेत, त्यामुळे कुणी हार मानायला तयार नाही आहेत या मॅच मध्ये. मग गावदेवी ऐरोली असेल, किंबहुना जय गजानन कोक्षेत टीम असेल. 51 टू विन आणि या 51 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी जय गजानन कोक्षेत या टीम कडून सलामीची जोडी तुम्ही पाहताय. मैदानामध्ये दाखल होत असताना अनुप पाटील आणि त्याच्या जोडीला आकाश सिंग, दोन्ही हार्ड हिटर आहेत. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ आपल्याला जय गजानन कोक्षेत या टीम कडून पाहायला मिळाला. खास करून बॉलिंग गोलंदाजानं त्या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलं. विनय कुमार असतील, सागर चौधरी असेल, त्यानंतर शुभम निर्मल याने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. ब्रिजेश सिंगने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये थोडेसे इफेक्टिव्ह ठरले नाही आहेत. सागर चौधरी व्यतिरिक्त तिन्ही गोलंदाजांना मात्र चांगलाच मार बसलाय. विनय कुमारला 10 रन आल्या, त्यानंतर सागर चौधरीनं फक्त 7 धावा खर्च केल्या, ब्रिजेश सिंगनं 17 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये शुभम निर्मलला 16 धावा खर्च झालेल्या होत्या. चला, नेरुल 11 नेरुल टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहता अनुप पाटील, टेनिस बॉल क्रिकेटचा एक डायनॅमिक खेळाडू, ज्याच्या बॅट मधून आपण अनेक अर्धशतक पाहिलेली आहेत. एक स्टाईल तंत्रशुद्ध असा फलंदाज, ज्याचे फटके बॅट मधून ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र प्रेक्षकांना एक तल्लीन करून जातात.
बॅकफुटला जाऊन पूलचे फटके, बॅकफुटला जाऊन कट शॉटचे फटके, डाऊन दी ग्राउंडचे फटके अगदी मंत्रमुग्ध करून जातात. तोच आला फलंदाजीसाठी आणि गोलंदाज गौरव शिंदेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरला तिथे झेल टिपण्यात आलेला आहे. नशीब बलवत्तर नाही अनुप पाटीलचं. फटका तर चांगला होता परंतु या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर तो झोन सर्वाधिक लांब षटकार आहे आणि त्या झोन मध्ये झेल टिपलाय. फलंदाज खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज महाराष्ट्राच्या वनमंत्री पदावरती ते विराजमान आहेत. आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सिनियर नेता कुठला असेल तर आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे. सर्वाधिक मोठा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आणि खरोखरच एका प्रोग्राममध्ये ज्यावेळेस गणेश नाईक साहेबांची आमची भेट झाली होती, मी तिथे निवेदन करत होतो त्यावेळेस मात्र गणेश नाईक साहेबांनी एक चांगलीच घोषणा आपल्या नवी मुंबईकरांसाठी दिलेली आहे की आता जो पाण्याचा हलकासा प्रश्न जाणवतोय तो येणाऱ्या पुढच्या भविष्य कालामध्ये आपल्याला जाणवणार नाहीये. कारण कर्जत तालुक्यातील सर्वाधिक पोशीर मोठ्या धरणाचा 500 MLD पाणी आज नवी मुंबईसाठी प्रोव्हिजन केलेला आहे. आज त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे आणि यावेळेस फटका, वाडा फटका, वाडा शॉट बॅकफुटला जाऊन स्टिअर केलाय, बॉलला उडवलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सहारांसाठी षटकार. दिवा आता बघा चमचम करतोय साहेबांच्या गाडीवर. आता बघा चमचम आणि गणेश एक रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये तो रेकॉर्ड कोणी बनवला नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये साहेब होते 2014 चा जो कालखंड, त्यावेळेस मात्र 5 खाते हे गणेश नाईक साहेबांना दिले होते. महाराष्ट्राच्या एक राजकारणामधील एक मातब्बर नेते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 10 रन. 51 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन हुक केलाय, तिथेही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय टाटा बाय बाय करत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनयच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. मशाल हाती खरं आहे, नवी मुंबईचे शिल्पकार आहेत, नवी मुंबईचे आर्किटेक्ट आहेत. आज गणेश नाईक साहेबांना गेली 20 ते 25 वर्ष आपल्याला घरपट्टी पाणीपट्टी वाढवू दिली नाहीये आणि पुढे सुद्धा 20 वर्ष ती वाढवू देणार नाहीये असं आश्वासन सुद्धा आज नाईक साहेबांनी दिलेलं आहे. व्हॉट अ शॉट, बॅकफुटला जाऊन काय स्क्वेअर कट केलाय, फ्लॅट अँड फ्युरियस. विनय शर्माच्या बॅट मधून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. महाराष्ट्रामध्ये असा एकच नेता आहे ज्यानं जनतेसाठी 2000 पेक्षा जास्त जनता दरबार भरवलेले आहेत, याचाही उल्लेख व्हायला पाहिजे.
आणि तो सुद्धा प्रवास, तो रथ सुद्धा आतापर्यंत आपल्यासाठी सुरू आहे. ऑप्शनच्या बाहेर हा लेन ठेवली होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट +1 म्हणजे 2 धावांचा भरणा येतोय. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 22 ऑन बोर्ड. अनुप पाटील बाद झाल्यानंतर मात्र डाव सावरलाय. विनय शर्मा जी का लड़का मार रहा है मैदान में. ओहो, व्हाट अ शॉट. स्टॅन्टन डिलीवर, अगदी पत्रा फोड हा फटका बॉल सीमा रेषाबार येतोय. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. पालिकेकडे स्वतःच धरण आहे. तुम्ही भारतामध्ये कुठेही भ्रमण करा आणि त्या पालिकेचा तुम्ही आराखडा घ्या, तिचा अभ्यास करा. कुठल्याही महानगरपालिकेकडे स्वतःच अजूनही धरण नाहीये. याचं संपूर्ण श्रेय मी नाईक साहेबांना देईन. आज आपला पोशिंदा आहे, नवी मुंबईचा पोशिंदा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आदरणीय श्री गणेश नाईक साहेब, आज नवी मुंबईवरती त्यांचा आशीर्वाद आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला, कर्जत तालुक्यातील सर्वाधिक मोठं धरण जे पोशीर धरण म्हणून ओळखलं जातं, ते पोशीर धरणाचं 500 MLD पाणी आता आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी प्रोव्हिजन अगोदरच केलेलं आहे. येणाऱ्या भविष्यकालासाठी आपल्या पिढीनंतर दुसऱ्या पिढीला सुद्धा त्या पोशीर धरणाचा आस्वाद घेता येईल. इथे फलंदाज बाद होतोय. विनय शर्माचा खेळ संपलाय. चांगला खेळ तो करत होता, परंतु इथे आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, असं म्हटलं जातं की अक्रॉस द क्रिकेट, अक्रॉस बॅट द क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. आणि तसंच घडलं विनय शर्माच्या बाबतीमध्ये. आडव्या बॅटने खेळायला गेला आणि ते एक चांगला यॉर्करचा वापर, दांडी गोल केली. विनय शर्माची फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर चौधरी चाललाय बॅटिंग साठी. टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्डती 28 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रन रेट पाहिला एक्वेशन 16 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता आहे. 16 बॉल 23 धाबा. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक्स आहे, परंतु इथे विकेट किपरने लाईन मिस केली, त्यामुळे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आकाश सिंगला आता स्ट्राईक वर आणलं जाते. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 29 म्हणजे आता 15 बॉल मध्ये अजूनही 22 धाबांची आवश्यकता आहे. सामना आता कट टू कट झालाय. इथून जर विकेट्स घ्याव्या लागतील तर सामना वाचू शकतो गावदेवी आयरोली टीम. ओहो, चांगला खोलबाट टप्प्याचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, पायावरती लागलाय. एक धाव तर आलेली आहे. बघूया आता अंपायर सिग्नल करतायत लेग बायचा. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 30. तर चर्चा करत होतो आपण आदरणीय वन मंत्री गणेश नाईक साहेबांची. मगाशी संगीत भरपूर ऐकले आणि खरोखरच नाईक साहेबांचे नवी मुंबईवरती उपकार आहेत असं सुद्धा मनाला वावगं ठरणार नाहीये. आज गणेश नाईक साहेबांची दूरदृष्टी, त्यामुळे आज भरपूर नवी मुंबई शहरामध्ये विकासाची कामं पूर्ण झालेली आहेत. उद्यानांचं शहर, फ्लेमिंगो सिटी, आणि नुकतीच एक व्हिडिओ व्हायरल झाली होती 2 दिवसापूर्वीच की नवी मुंबईचा स्वच्छता लीग या अभियानामध्ये भारतामध्ये 3रा आणि महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक आज नवी मुंबई महानगरपालिकेने पटकावलेला आहे. याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. आणि खरोखरच आज नवी मुंबई शहराकडे जर पाहिलं तर आज वेगळ्याच दृष्टिकोनातून नवी मुंबई शहराकडे पाहिलं जातं. आज साखरमानी ज्यावेळेस येतात नवी मुंबई शहराकडे, त्यावेळेस मात्र हे नवी मुंबई शहर पाहून ते
थोडंसं त्यांना अजब वाटतं, आश्चर्यचकित वाटतं. याचं कारण आहे आपले सर्वांचे शिल्पकार आदरणीय लोकनेते वनमंत्री गणेश नाईक साहेब. आणि मगाशी मी उल्लेख केला की भारतामध्ये एकच अशी नवी मुंबई महानगरपालिका आहे की ज्याचा स्वतःचं धरण आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे जाऊया, कारण चर्चा तर बऱ्याच रंगतील, चर्चेला उधाण येईल, परंतु 2 षटकं इथे संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31. या ओव्हरमध्ये राकेशनं चांगली गोलंदाजी केली. 3 धावा देत असताना फक्त 1 विकेट त्यानं प्राप्त केलेला आहे. चांगलं इकॉनॉमीचा 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 20 धावा. सामना आता थोडासा यू टर्न घेतोय गावदेवी ऐरोली या टीमच्या बाजूने. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये करण. मागच्या मॅच मध्ये करणनं सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती गावदेवी ऐरोली या टीम कडून खेळत असताना. स्ट्रायकिंग इन आकाश सिंग. पहिलाच बॉल वेगाने टाकला, अगदी खोलबट टप्प्याचा बॉल, पिकअप करता आला नाहीये, बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता 11 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. ओहो, फुलटॉस बॉल भीमर घोषित केलाय. आडव्या बॅटने देखील पहिली धाव वेगाने, दुसरा धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा मिळताना दिसतात आकाशला. भीमर घोषणा केलेली आहे, हिट्स भीमर, म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट. बेस्ट आहे, कमरेच्या वरती बॉलची पिचिंग झाली होती, त्यामुळे पंचांना खूप चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. पुढचा बॉल फ्री हिट. टीमची धावसंख्या 34, म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 17 धावा. व्हॉट अ मॅच. रोमहर्षक सामना, पैसा वसूल सामना झालाय. कट टू कट सामना आपल्याला बघायला मिळतोय. जय गजानन कुक्षेत विरुद्ध गावदेवी ऐरोली. 11 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. कुशल 11 सारसोळे जय गणेश क्रिकेट क्लब सारसोळे आयोजित ही स्पर्धा नगरसेवक ट्रॉफी. उद्या आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय सूरज बालाराम पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि मोठे कार्यक्रम त्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेले आहेत. ओहो, पुन्हा एकदा वेगाने टाकलाय, वेग वेग आणि वेग. खूप चांगली गोलंदाजी करणची, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल. आता दबाव वाढेल, प्रेशर वाढवून जाईल, कारण 10 बॉल मध्ये आता करायचे 17 धावा. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन कट शॉट केलाय, डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषा अगदी लगत. बघूया आता अंपायर काय सिग्नल देत आहेत. 2 धावा तर कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा मिळत आहेत. दोन धावा इथे मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 36 धावा. आता 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय अलॉंग द कार्पेटा बॉल. डीप मध्ये खाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे चाललाय बॉल पर्यंत, तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 38, म्हणजे आता 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आणि त्याच दरम्यान आमचे समालोचक मित्र करावे गावचे अमर भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. अमर भोईर एक उभरता समालोचक, रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळते. यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. भीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आकाश सिंग संघर्ष करतो या मॅच मध्ये, कारण आता उर्वरित 7 चेंडू राहिलेले आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. 7-13. बघूया कोणाचं 7 लाभते या मॅच मध्ये. 7 बॉल 13 रन. फुलरलेनचा बॉल बॅटला स्लाइस करून बॉल चालला विकेट किपरच्या वरून लॉंग स्टॉप रिजन मध्ये.
तिथे एक धाव शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक आता आकाश सिंगकडे राहील कारण 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 28 परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये राकेशनं चांगली गोलंदाजी केली. 3 धावा देत असताना एक विकेट त्यानं घेतला होता आणि करणनं या ओव्हर मध्ये फक्त 8च धावा दिलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या ओव्हरच्या तुलनेनं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगलीच गोलंदाजी झालेली आहे. त्या 6 बॉल आणि उर्वरित 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 धावा. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. विकासाची आणली मध्ये आपण बऱ्याच ओव्या ऐकल्या. हे खरे आहे. आज बरीच लोकांनी साहेबाची निंदा केली परंतु मॅच सुरू करायचे लक्षात घ्या. लवकरात लवकर खेळ सुरू करा. निंदा करणाऱ्यांचा केलाय साहेबांना आता बांधा. काय छान गाणं आणि काय बाधित एक संगीत बद्ध केलेलं आहे. संगीत 6 बॉल 12 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी. बघूया आता जयेश पाटीलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. समोर आहे आकाश सिंग ज्याच्या बॅट मधून एक आपण पाहिलं तर आतापर्यंत एक षटकार आलाय. एक सेट बॅट्समन आता मैदानामध्ये. आकाश सिंग वरती आता जबाबदारी आहे आपल्या टीमची. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज जयेश पाटील पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकण्यासाठी तयार आणि पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह करत असताना बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. काय आकाश सिंगला सातत्यानं बीट केलाय प्रत्येक गोलंदाजानं. परंतु आकाश सिंग तसा खेळाडू नाहीये. होत्याचं नव्हतं करू शकतो. पलटवार करणं हा खेळाडू जाणतो. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. अबॉल लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा टाकावा लागेल असे आमचे ऑफिशियली पंच सांगतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्येला पुढे जाते. आता स्कोर बोर्ड 5 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 40 धावा झाल्यात. 51 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. ओहो पुन्हा एकदा पहा व्ही शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. इथे सुद्धा बीट केलं जयेश पाटीलनं आकाश सिंगला. आता लक्ष थोडस दूर दूर चालत चाललेलं आहे जय गजानन कुक्षित या टीम पासून. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे जयेश पाटील यांची. ओहो हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल येतोय सीमा पार. येतोय आकाश सिंगच्या बॅट मधून सिक्सर. उल्लेख करत होता. हा खेळाडू पलटवार करणं जाणतो आणि ते पलटवार केलाय.
हेलिकॉप्टर स्ट्रोक न षटका ठोकलाय. फुलर लेनचा बॉल ऑन राईट केला. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ते दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. आजच्या दिवसातली सर्वाधिक उत्कंठ प्रेक्षकांची वाढवणारी मॅच आहे. असा सामना आज झाला नाही आहे. 2 बॉल 3 कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे. म्हणजे 2 बॉल मध्ये 3 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील, तरच तुम्ही या मॅच मध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोवू शकता. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कालचा ठोका प्रत्येकाचा चुकलाय. प्रेक्षकांना हेच पाहिजे, सामना कठीण म्हणजे रोमहर्षक झाला पाहिजे, कारण आमचे पैसे वसूल झाले पाहिजेत. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. डबल स्पा चांगला फटका. बॉल चालला गॅप शोधून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय चौकार येतोय आकाश सिंगच्या बॅट मधून. हा विजय चौकार. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे जय गजानन कुक्षत या टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि हारणाऱ्या टीमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या अनुषंगाने करतोय मनपूर्वक आभार. चला टॉस साठी या लगेच जय गजानन कुक्षित आणि नेरुल 11 नेरुल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. जय गजानन कुक्षित या स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना जय गजानन कुक्षित वर्सेस नेरुल